हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज टू सबस्क्राईब. तर आज आहे फ्रायडे आणि वीकेंड असल्यामुळे आम्ही दोघांनी विचार केला की आपण काहीतरी बाहेर जाऊया फिरायला. आणि फिरायला जातोय तर म्हटलं व्लॉग पण करूया. तर आता तुम्ही बघूया आम्ही कुठे जातोय. आम्ही आता पहिलं तर माटुंगाला जातोय कारण मला तिकडचे नाचोस आवडतात आणि मला ते खायचं आहे. मी तुम्हाला दाखवेन मला कुठचं आवडतात नाचोस खायला ते. तर स्टे ट्यून. तर गाईज आम्ही आता माटुंगाला पोहोचलो आहे आणि आज आम्ही डिसाईड केलं, रेस्टॉरंटमध्ये वगैरे तर आपण नेहमीच जातो, पण आज मी असं डिसाईड केलं की आपण जेव्हा लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही दोघं जिथे फिरायला जायचो तर तिथे आज आम्ही जाऊ. आणि त्यातलंच एक पॉईंट आहे, हे माटुंगाला जे बनाना लीफच्या बाजूला चाय बग्स म्हणून आहे, तिकडचे नाचोस आम्हाला खूप आवडायचे. त्यामुळे कामावरनं सुटल्यावर आम्ही इथे कधी कधी नाचोस खायला यायचो. तर आता तिथे आलो. नेक्स्ट स्टॉप पण मी तुम्हाला कुठला आहे तो दाखवेन. गाईज, जिथे आम्ही नाचोस खायला जाणार होतो तिथे नाचोस संपलेले, त्यामुळे आता मी तुम्हाला सेकंड स्पॉट दाखवते. तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही मला नाही माहिती. गाईज, आमचं सेकंड स्टॉप जिथे आम्हाला जायचं होतं मोमोजसाठी ते पण बंद होतं. तर आता आम्ही इथे थर्ड स्टॉपला आलो आहे. पाठी तुम्ही बघू शकता, मवाली भाई डोसा. तिकडे पण आम्ही आधी रेग्युलरली यायचो खाण्यासाठी, म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम यायचो डोसा खायला. तर आता आपण तिकडचा डोसा खाऊया. आमच्या डेट नाईटला आज US आणि इराण वॉरमुळे एक असं व्यत्यय आला आहे, बट इट्स ओके. डोसा मिळाला आहे आम्हाला. पुढे आम्ही काय खातो ते पण तुम्हाला दाखवतो. मोस्टली डोसाने आहे ना इकडच्या पोट भरून जातं, त्यामुळे बघूया पुढे काय ते. बस समजतं आहे का आपण आज कुठे कुठे आलो आहे ते. म्हणजे काहीतरी थीम आहे आपल्या या डेटला आजच्या. नाही डिअर, विचार कर, थोडा विचार कर. तुला 5 मिनिट्स देते. 5 मिनिट्सने परत हा व्हिडिओ चालू करते मी, मग तो सांगेल मला. तू म्हणजे काय बोलणं, क्या बोलणं काय आहे की आपल्या या आजच्या डेटला एक थीम आहे की तू गेस केलीस तर तुला 100 पॉईंट्स. थीम आहे म्हणजे आपण इकडे पहिले पण यायचो. राईट, आम्ही लग्नाच्या आधी यायचो आपण. हां, ह्या सर्व ठिकाणी मोस्टली मोमोजला तर आपण रोज जायचो. डेली नाही असं का मी अंबानी नाही, मी रोज ते. तुला आठवतं आपण मॅगडीला पण रोज जायचो. बोल आता, अंबानी तर होताच. आहे रे, आहे, पैसेवाला येतो. घरच्यांनी व्हिडिओ बघितलं तर वाटेल तिकडेच पैसे घालवले सर. बट आता ह्याच्यानंतर कुठे जायचं तुला? तुला कुठे जायचं स्पेशल? अजून एका ठिकाणी आपण रेग्युलरली जायचो, तिथे मला घेऊन जाणारच का? कुठं? आठव. मरीन लाईनला पण डेली काय नाही जायचं कधी. जायचो यार गाईज, जायचो आम्ही. डेली नाही पण असं वीक मधून 4 दिवस तर जायचो. मरीन लाईनला गावात बंद करतात, तिकडे नाही जाऊ शकत. इकडे डोसा रोनकने आल्या आल्या खायला सुरू केला. मला शूट करायचं म्हणून मी उलटा करून ठेवला, तर त्याने तिथून पण खायला सुरू केलं. ओके. आणि ॲज ऑलवेज आमच्या दोघांचे फोटो काढायला कोणी नव्हतं म्हणून आम्ही दोघंच इकडे टायमर लावून फोटो सेशन करत होतो आणि सगळे लोक आम्हाला बघून जात होते. अरे मग चेक कर, बरोबर नाही आहे. तर आता आम्ही घरी आलो आहे. जास्त काही बाहेर ब्लॉग करू शकलो नाही कारण आम्ही बाकी 2 ठिकाणी तुम्हाला मी दाखवलं जिथे जाणार होती तिथं बंद झालेलं होतं आणि एकाच ठिकाणी गेलो तिथं डोसा खाल्ला. डोसा मस्त होता. पनीर चिली डोसा खाल्ला आम्ही. तुम्ही पण कधी माटुंगाला गेला तर पनीर चिली डोसा तिकडचा मवाली भाईचा नक्की ट्राय करा. आणि पूर्ण ती भाजी आहे ना एका डोस्यासोबत संपणार नाही, त्यामुळे नंतर घेताना परत एक साधा डोसा घ्या. आम्ही तसंच केलं. तर आता आम्ही घरी आलो आहे. घरी आईस्क्रीम घेऊन आलो आहे. आता आईस्क्रीम खाऊ मस्तपैकी. आणि बस छोटासा ब्लॉग होता बिकॉज आम्हाला जास्त कुठे जाता नाही आलं आणि उद्या रोनकला परत कामाला जायचं, त्यामुळे मरीन्सला जाता नाही आलं. पण नेक्स्ट टाईम कधी जाऊ तेव्हा तुम्हाला मी नक्की सोबत घेऊन जाईन. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला डायरेक्ट आईस्क्रीम खाताना दाखवते. आणि आम्ही एक पेप्सी पण आणली आहे, ती पण तुम्हाला दाखवते. गाईज, आता आम्ही आईस्क्रीम खातोय. आमची डेट संपवतोय आईस्क्रीम खाऊन. हाऊ डू यू लाईक युअर डेट टुडे? मस्त वाटलं मला. खूप दिवसानंतर आम्ही असं खायला बाहेर गेलो. कारण सर खूप बिझी असत आहेत, ते मला टाइम बिम कमी देत आहेत आजकाल म्हणून. तर आता आईस्क्रीम खाऊ आणि पेप्सी पण आणली आहे आम्ही, ती पण खाऊ. बाय.
उसमें बहुत सारे लोगों ने कमेंट करा था कि वो सब आप लोगों से मिले थे और आप लोग उन लोग के साथ बहुत रूड थे। मैं आपसे कभी मिली नहीं हूँ, लेकिन जो मैंने कमेंट्स में देखा है मैं वो बता रही पेप्सी हूँ। घेतलेली आम्ही तो हमने डाला था जिसमें वो आंटी तुम्हाला बोलली ना, आम्ही पेप्सी घेतलेली. गाईज आधी 2 रुपयाला पेप्सी मिळायची आणि आता ही एवढी मिळते 20 रुपीजला. पण मस्त लागते. आम्ही घेऊन येतो आणि खातो. बर्फ बर्फ मस्त. तुला आवडते ना? मस्त नाईस. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, छोटीशी आमची सिम्पल डेट कशी वाटली, मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.